तालुक्यातील जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नवीन सुरू असलेल्या सीएनजी गॅस पंपासमोरील असणाऱ्या डोंगरावर शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास वणव्याने पेट घेतला। थोड्याच वेळात पाहता काही क्षणातच वणवा झपाट्याने पसरत गेल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले होते। आगीचे भीषण स्वरूप पाहिल्यावर अंगावर थरकाप येत पायाखालची जमीन सरकून जाते अशी आगीने रूप धारण केल्याचे दिसून आले आहे। या आगीत डोंगरावरील प्रचंड झाडे, औषधी वनस्पती बरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्मजीव आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते। वणव्यामुळे निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळे कुट्ट दिसणार म्हणूनही खंत व्यक्त होत आहे। या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा खाक झाली असून वनप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याचे समजते। संपूर्ण डोंगर दूरपर्यंत जळताना दिसून येत होता। तसेच या डोंगराला आग लागली की लावण्यात आली याचा शोध वन विभागाने घेऊन आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे। या डोंगरालगत काही खासगी मालकाने गेल्या काही दिवसांपासून पोकलन जेसीबी मशीनद्वारे डोंगर पोखरण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू केले असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच डोंगर कड्याचे नैसर्गिक नाळे देखील बुजवले जात असल्याची चर्चा सुरू आहे। हे डोंगर पोखरण्यासाठी व नैसर्गिक नाळे बुजवण्यासाठी कोणतेच नियम नाही का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले। दरवर्षी हिवाळ्यात आग लागण्याच्या घटना समोर येत असतात। वणव्यांपासून जंगल वाचवा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्रेमी, पर्यावरणवादी आणि प्रसार माध्यमे शासनाच्या कानी कपाडी ओरडून सांगत असले तरी शासनाला त्याचे गांभीर्य समजत नाही असे दिसून येते। दरवर्षी वणव्यामुळे जंगलाचे प्रचंड नुकसान होते। दरवर्षी वणवे लागतात की लावले जातात हा संशोधनाचा विषय आहे, परंतु खूप काही जैवविविधता यापासून नष्ट होत असतात। यामध्ये पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, झाडे झुडुपे अशी कितीतरी वन्य प्राणी व जैवविविधता नष्ट होत असते। खालापूर तालुक्याला निसर्ग संपदा खूप मोठ्या प्रमाणावर आहे। पावसाळ्यात हिरव्यागार डोंगरदऱ्या नटलेला हा परिसर पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करत असतो। मात्र जानेवारी फेब्रुवारी महिना आला की तालुक्यातील डोंगरावर अनेक ठिकाणी वणवे लागल्याचे अपप्रकार घडताना दिसून येतात। यात वनसंपदेची हानी खूप मोठ्या प्रमाणावर होत असते। यासाठी वन विभागाने कारणे न देता ठोस पावले उचलावीत व वणवे लागू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।